ही घटना घडली होती साधारण 2009 साली, जेव्हा मी माझा मित्र संजयला भेटायला भुसावळला गेलो होतो. दारावरची बेल वाजून मी संजय दार उघडण्याची वाट पाहू लागलो आणि माझ्या मते तरी संजय घरी होता. "अरे सम्या, तू आणि इकडे?" संजय आश्चर्याने म्हणाला. "का, मी येऊ शकत नाही का?" मी विचारलं तसं संजय हसला आणि म्हणाला, "नाही रे, असं काही नाही, पण तू एवढा लांब आलास मला भेटायला म्हणजे मला अपेक्षित नव्हतं तुझं येणं." त्यावर मी म्हणालो, "मित्रा, तुझ्यासाठी आपण कुठे पण येऊ शकतो. आपण मेलो ना तरी भूत बनून एकत्र असू." आणि आम्ही हसू लागलो. माझ्या मागून एक मुलगा घरात आला आणि एका बेडरूममध्ये जाऊन झोपला. मला वाटलं कोणी संजयचा रूममेट असेल आणि रात्रपाळी करून आला असेल, थकला म्हणून झोपला असेल. तसं घर खूप प्रशस्त होतं. 2 खोल्या, किचन, बाथरूम आणि टेरेस फ्लॅट म्हणजे कच्ची आमच्या बापाचीच असं काहीतरी समीकरण होतं. त्याच्या फ्लॅटमध्ये मला फक्त एक गोष्ट नाही आवडली, ती म्हणजे त्याच्या फ्लॅटसमोर जे भग्न अवस्थेमध्ये उभं असलेलं घर होतं. "यार संजय, हे समोरचं भंगार घर कोणाचं आहे रे?" मी संजयला विचारलं. "कोणतं रे ते समोरचं?" "अरे त्याच्याकडे बघू पण नको, खूप बेकार आहे ते घर. त्या घरात म्हणे एक फॅमिली राहत होती. एकदा त्या घराला आग लागली आणि त्यात ती फॅमिली जळून गेली. पण त्यानंतर तिकडे त्यांना भरपूर लोकांनी पाहिलं आहे रात्रीच्या वेळी. अजून कोणाला इजा केली नाही, पण तिकडे त्यांचं अस्तित्व आहे." तसं मी हसून त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणालो, "संजय, ठीक आहे, मी नाही थांबत, पण असं काही पण सांगू नको रे." आणि मी हसू लागलो. "अरे ठोकल्या, मी खरं बोलतो आहे." संजय चिडून म्हणाला. "ठीक आहे, लावतो का पैज? मी त्या घरात रात्री जाऊन तुला फोन करतो आणि व्हिडिओ पण घेऊन येतो." माझ्या या बोलण्यावर संजय हसला आणि म्हणाला, "बाबा, नको घेऊस विषाची परीक्षा. उगीच काही झालं तर माझ्यावर येईल." संजयचं ते बोलणं ऐकून मी ठरवलं, काहीही झालं तरी आज त्या घरात जाऊन पाहायचं. दिवसभर गप्पा, मूव्ही पाहून आम्ही रात्री गच्चीवर दारू पीत बसलो होतो. साधारण रात्री 11 वाजता मला पुन्हा त्या घराची आठवण आली. संजय, अरे मी त्या घरात जाऊन दाखवतो तुला आणि व्हिडिओ पण काढतो, मग बघ तुला विश्वास बसेल." त्याला वाटत होतं मला जास्त झाली आहे आणि मी काहीतरी बडबडत आहे. "सम्या, मित्रा, तुला दारू जास्त झाली आहे, तू आराम कर. उगीच नको जाऊस, सांगतो ते ऐक जरा." संजय माझा हात पकडत म्हणाला. मला दारूचा अंमल चढला आहे असं त्याला वाटलं. तसा मी थोडा नशेमध्ये होतो, पण मला काय सुरू आहे हे समजत होतं. मी मोबाईल घेतला आणि त्यातली लाईट सुरू करून मी निघालो. संजयला सांगितलं की गच्चीवरून मला पाहत राहा. रात्रीचे 11:30 पावणे 12 झाले असतील. थोडा शुद्धीमध्ये आणि थोडा नशेत मी खाली आलो. खाली कोणतीच वर्दळ नव्हती. त्याची इमारत सर्वात शेवटच्या टोकाला होती. इमारतीमध्ये जास्त फ्लॅट विकले गेले नव्हते, त्यामुळे त्यांची इमारत पण बऱ्यापैकी मोकळी होती. मी त्या घराच्या दिशेने चालू लागलो. सर्वत्र अंधार पसरला होता. डोळ्यासमोर काहीच दिसत नव्हतं. मी माझ्याकडील बॅटरी सुरू केली आणि चालायला सुरुवात केली. दरवाजा ढकलून मी आत आलो तसं कबुतरांचा आवाज माझ्या कानावर पडला. मी आत शिरलो आणि माझं रेकॉर्डिंगचं बटन सुरू केलं. आतमध्ये सडका आणि कुचका वास येत होता. ते घर जास्त मोठं नव्हतं. एक हॉल, बेडरूम आणि किचन. मी हॉलमधून बेडरूमकडे वळलो तसे मला माझ्या मागून काहीतरी सरकलं असं जाणवलं. मी मागे पाहिलं तर मागे काहीच नव्हतं. मी हळूहळू पुढे सरकू लागलो. मोबाईल लाईटमध्ये मला काळोखात स्पष्ट दिसत होतं. तसं किचनमध्ये काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि मी त्या दिशेला वळलो, पण तिकडे काहीच नव्हतं. ना भांडी ना अजून काही. मग पडलं काय आणि हा आवाज कसला? मागून कोणीतरी लहान मूल हसत आहे असं मला वाटलं. म्हणून मी मागे वळलो तर एक खेळणं, ते टाळी वाजवणारं माकड टाळ्या वाजवत उभं होतं. मी घाबरलो कारण की तिकडे कोणीच नव्हतं. कदाचित या घरात संजय म्हणत असेल तसं असेल. मी बाहेर जाण्याचा रस्ता शोधू लागलो. भिंतींना वर पाहिलं तर अनेक लोकांचे लहान मोठे असे पंजे छापले होते. कदाचित आगीतून वाचण्यासाठीची ती केविलवाणी धडपड असेल.
पुन्हा मागून कोणीतरी गेलं, पण ह्यावेळी ते एक नाही तर 2 होते. आता मात्र माझा धीर सुटू लागला होता. कोण आहे?" मी कापत्या आवाजात विचारलं. काही वेळ शांतीमध्ये गेला आणि पुन्हा त्या मुलाचं हसणं ऐकू आलं आणि पुन्हा ते खेळणं वाजू लागलं. माझी सर्व दारू उतरली होती. अचानक एक भयान जळालेला चेहरा समोर आला आणि म्हणाला, "तू आला आहेस आमच्या घरात, मी नाही." असं बोलून ती सावळी विचित्र हसू लागली. तसं माझ्या पायातली शक्ती निघून गेल्यासारखं झालं. आता तो चेहरा माझ्याजवळ येत होता. डोक्यावर केस नव्हते, त्वचा जळाली होती आणि त्याच्या अंगातून एक भयानक दर्प येत होता. तसे मी माझे डोळे बंद केले आणि जोरात ओरडलो. तसं सर्व शांत झालं. पुन्हा सर्व ठीक झालं, पण हे थोड्या वेळासाठी होतं. पुन्हा तोच लहान मुलाच्या हसण्याचा आवाज आला. "माझ्यासोबत खेळ ना, खेळ ना." असा आवाज एका लहान मुलाचा आला आणि पुन्हा ते हास्य घुमलं. आता मात्र माझी हिंमत संपली आणि मी कसंबसं त्या घरातून बाहेर पडलो. तसं मागून आवाज आला, "पुन्हा या, घर आपलं आहे." आणि तेच हास्य घुमलं. मी मागे पाहिलं नाही आणि तडक पळत संजयच्या इमारतीमध्ये शिरलो. माझी किंकाळी ऐकून संजय घरी आला होता. मी दरवाजा वाजवायला सुरुवात केली तसं संजयचा कापरा आवाज आला, "कोण आहे?" "अरे दरवाजा उघड संजय, मी आहे." तसं त्याने दरवाजा उघडला आणि मी आत आलो. "अरे तुझी किंकाळी ऐकली आणि मी घरात पळून आलो," संजय म्हणाला. मी त्याला तिकडे जे घडलं ते सर्व सांगितलं. व्हिडिओ पाहिला, पण त्यात पण काही आढळून आलं नाही. त्यात फक्त माझा आवाज येत होता. "सम्या, तरी तुला बोललो होतो नको जायला, पण तू ऐकलं नाहीस," संजय म्हणाला. "हो रे, समजलं मला आता. बरं तो तुझा रूममेट गेला का?" मी विचारलं. तसं संजयने माझ्याकडे पाहिलं आणि डोक्याला हात लावून म्हणाला, "तुझी तब्येत बरी आहे ना? की तुझी एवढं झालं तरी तुझी उतरली नाही?" मला पण समजलं नाही, म्हणून मी विचारलं, "अरे असं काय करतोयस? मी आलो तेव्हा माझ्यानंतर 5 मिनिटांमध्ये तर तो आला होता. मी पाहिलं होतं त्याला." पण त्यानंतर संजय म्हणाला की मला या घरातसुद्धा कसले ना कसले भास होतात. कोणी ना कोणी इथे असतं. आणि त्यानंतर आम्ही दोघांनी पण तो फ्लॅट दुसऱ्या दिवशी रिकामा केला.